मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. माझा फोन नंबर आहे 9890843665. मित्रांनो, मी आपल्यासाठी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. त्या विषयाचं नाव आहे शीघ्र पतन, म्हणजे त्यास आपण प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन असे म्हणतो. मित्रांनो, ही पुरुषांसाठी खूप गांभीर्याची गोष्ट आहे. ज्या पुरुषांना शीघ्र पतनचा त्रास होतो त्यांच्या बायका शक्यतो, सर्व नाही पण अनेकांच्या बायका शक्यतो बाहेर पुरुषाशी शरीर संबंध ठेवतात. कारण की स्त्रीच्या दृष्टीने ज्यांना शीघ्र पतन होतो तो व्यक्ती तिच्यासाठी नपुसक मानला जातो, ना मर्द मानला जातो. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या फिमेल पार्टनरचं शारीरिक समाधान करू शकत नसेल तर तुम्ही माझ्या दृष्टीने, स्त्रीच्या दृष्टीने नपुसक व्यक्ती आहात. कारण की ज्यावेळेस तुम्ही स्त्रीबरोबर तुमच्या शरीर संबंध करता त्यावेळेस तुमचा उद्देश असतो तिचा शारीरिक उपभोग घेणे. पण तुमच्या ज्यावेळेस लिंगामध्ये ताठारता येते व ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फिमेल पार्टनरच्या लिंगामध्ये तुमचं लिंग घालतात त्यावेळेस तुमचं जर 1 मिनिटाच्या आतमध्ये पाणी पडत असेल तर ही तुमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे व तुमच्या बायकोसाठी अपमानास्पद गोष्ट आहे. तुम्हाला जर शीघ्रपतनचा त्रास होत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकमेव गुण देणारा डॉक्टर आहे, तो म्हणजे मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. तर मित्रांनो, या माझ्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या, हा व्हिडिओ गांभीर्याने ऐका. कारण की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं वैवाहिक जीवन सुखाने जावा, तुमचं शारीरिक जीवन सुखाने जावा, तुमचं मानसिक जीवन सुखाने जावा, तर तुम्हाला उपचार करून घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही अनेक ठिकाणी शीघ्रपतनाचा उपचार घेतला पण तुम्हाला बरं वाटलं नसेल किंवा तात्पुरतं बरं वाटलं असेल तर आता काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे येऊन उपचार घ्या. तुम्हाला मी 100% खात्री देतो, तुम्हाला कायमस्वरूपी शीघ्रपतन या आजारातून मी तुम्हाला मुक्त करेन. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या म्हणजे एखाद्या फिमेल पार्टनरवर लग्न करता किंवा शरीर संबंध करता त्यावेळेस शरीराची संभोग ही एक गरज आहे, भूक आहे. तुम्हाला जसं शरीर संबंध करू वाटतात तसं तुमच्या फिमेल पार्टनरलाही शरीर संबंध करू वाटतात. पण ज्यावेळेस आपण आपल्या बायकोचे किंवा आपल्या फिमेल पार्टनरचे आपण कपडे काढतो, आपण कपडे काढतो शरीर संबंध करण्यासाठी व ज्यावेळेस आपण आपलं लिंग आपल्या फिमेल पार्टनरच्या योनीमध्ये घालतो त्यावेळेस स्त्रीची अपेक्षा असते की माझ्या मेल पार्टनरने माझ्याबरोबर कमीत कमी 1 तास 2 तास म्हणजे अर्धा तासाच्या पुढे शरीर संबंध करावे. पण अनेक महाभाग असे असतात की दिसायला खूप स्ट्रॉंग असतात किंवा वीक असतात, पण योनीमध्ये ज्यावेळेस हे लिंग घालतात त्यावेळेस त्यांचं त्वरित पाणी पडून जातो. त्यामुळं त्यांच्या फिमेल पार्टनरचा म्हणा, बायकोचा म्हणा मुडाहाप होतो आणि यामधून वाद निर्माण होतात. मित्रांनो, एक गोष्ट हमेशा ध्यानात ठेवा, आपण मर्द आहोत, मर्दानी मर्दासारखा संभोग केला पाहिजे. पण अनेक लोक स्वतःची कमजोरी लपवून ठेवतात, डॉक्टरांना दाखवत नाहीत. त्यामुळं त्यांचं वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातं. आणि अनेक स्त्रिया तर आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या पार्टनरला असा प्रॉब्लेम आहे म्हणून परपुरुषाशी शरीर संबंध ठेवतात किंवा नवऱ्यापासून कायमस्वरूपी घटस्फोट घेऊन टाकतात. कारण की नवऱ्यामध्ये जर शरीर संबंध करण्याच्या बाबतीत दमच नसेल तर त्यांनी कशाला त्या व्यक्तीपाशी थांबायचं. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या बायको तुम्हाला सोडून जाऊ नये तर तुम्ही माझं ऐका आणि उपचार घ्या. शीघ्रपतन म्हणजे काय? 1 मिनिटाच्या आतमध्ये शरीर संबंध करताना युरिया बाहेर येणे याला शीघ्रपतन असे म्हणतो. आणि अशा पुरुषाला वैद्यकीय भाषेमध्ये नपुसक समजलं जातं. कारण की ज्यावेळेस आपण शरीर संबंध करतो त्यावेळेस स्त्रीचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आपलं वीर्य बाहेर पडले नाही पाहिजे. कारण शरीर संबंध करताना स्त्रीचंही समाधान पूर्ण झालं पाहिजे. तर एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, शीघ्रपतन होतं म्हणजे नेमकं काय होतं व त्याची कारणे काय काय असू शकतात. मित्रांनो, त्याचे मानसिक कारणे आहेत, शारीरिक कारणे आहेत. जर तुम्ही अति ट्रेसमध्ये राहत असाल, अति तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्हाला ट्रेस असेल म्हणजे ताणतणाव असेल, तुम्ही अति काळजी करत असाल म्हणजे अँझायटी असेल, तुम्हाला नर्व प्रॉब्लेम असेल, तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम असेल, तुम्हाला इतर आजार असतील तर
यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. केली पाहिजे कधी थांबलं पाहिजे, कधी केली पाहिजे कधी थांबलं पाहिजे, पण अनेकांचं करता करता त्वरित वीर्य बाहेर येतं. त्यामुळं आपली स्त्री पूर्ण नाराज होऊन जाते. अनेक लोक या आजाराकडं गांभीर्याने पाहत नाहीत, पण गांभीर्याने न पाहिल्यामुळं घरामध्ये अक्षरशः क्लेश होतात, वाद होतात, भांडणं होतात, दोन्ही नवरा बायकोला मानसिक टेन्शन होतं, झोप व्यवस्थित लागत नाही, कामाकडे लक्ष लागत नाही, कोणती गोष्ट करू वाटत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे माहिती आहे की यावर उपचार आहे तर तुम्ही उपचार घेतला पाहिजे. संभोग ही स्त्री व पुरुषांनी एकामेकांसाठी समाधान करायची गोष्ट आहे, समाधानाने करायची गोष्ट आहे. पण अनेक पुरुष शरीराचे धिप्पड दिसतात, पण त्यांच्यामध्ये बिलकुल दम नसतो. जर तुम्हाला असा त्रास असेल याकडे लक्ष द्या, कारण शीघ्रपतनानंतर अनेकांच्या लिंगामध्ये ताठरता निघून जाते, बिलकुल स्टॅमिना राहत नाही. ज्या लोकांना असा त्रास होतो त्यानंतर त्यांना काही काळाने भीती वाटायला लागते. जर तुमच्या लिंगामध्ये दमच नाही राहिला तर तुम्ही शरीर संबंध कसे करू शकणार. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला हा कशामुळे त्रास होतोय, तुम्ही याच्यावर काय उपचार घेतला पाहिजे, आणि उपचाराअंती मित्रांनो तुम्ही पूर्ण बरे होऊन जाल. तुम्ही जे कामधंदा करतात ना किंवा जीवन जगतात ना, त्याचं एकच कारण आहे, आणि प्रत्येक मानवाचं एकच कारण आहे, संभोग करणे. आणि जर तुम्ही संभोग व्यवस्थित करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या मनालाच प्रश्न विचारा की तुम्ही जे पैसे कमवतात याचा काय उपयोग, तुम्ही जे ताकद कमवता याचा काय उपयोग, तुम्ही चांगलं घर बांधता, चांगली गाडी घेता याचा काय उपयोग. जीवन जगताना आपला जर जन्म संभोगातून झालेला आहे, आपल्या आईबापांनी जर आपल्याला संभोगातूनच तयार केलेले आहे, परमेश्वराने आपल्याला संभोगातून तयार केले, तर आपल्याला जर मुलबाळ हवे असेल, आपल्याला जर लग्न करायचं असेल तर आपल्याला संभोग व्यवस्थित करता आला पाहिजे. मित्रांनो, समाजामध्ये अनेक विवाहबाह्य लोकांचे संबंध आहेत. याचं रिझन काय, आपल्या नवऱ्यामध्ये असलेले प्रॉब्लेम. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बायकोने कुठे शरीर संबंध करू नये, तर मित्रांनो एकच सांगतो, तुम्ही उपचार घ्या. जेव्हा पुरुष आपल्या घराबाहेर कमावायला जातो त्यावेळेस अनेकांच्या बाया ह्या फोनवर असतात, आपल्या बॉयफ्रेंडसंग बोलत असतात, नवऱ्याला चुकून हे शरीर संबंध करत असतात. अनेक पुरुष हे कमावासाठी त्यांना बाहेर जावंच लागतं, ते 24 तास बायकोवर लक्ष देऊ शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या बायकोने अशी काही कुटाने करू नये तर तुम्ही स्वतः बरे होऊन जावा. मित्रांनो, मोबाईलवर जरी आपली बायको एखाद्या संग बोलली तरीही ती बोलते की मी भावासंग बोलते, आई संग बोलते, बहिणी संग बोलत होते, मैत्री संग बोलत होते. तर मित्रांनो, बऱ्यापैकी स्त्रिया हे खोटं बोलतात, आणि मोबाईलला तर अशी सिस्टीम आहे, हिस्ट्री सगळी डिलीट करून टाकायची. त्याच्यामुळं नवऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही. मित्रांनो, आपलं सुधरा. जर आपल्या बायकोला जर आपण शारीरिक समाधान जर व्यवस्थित दिलं तर हे अशी कुठेही करणार नाही. तुम्ही थोडेसं माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढून घेऊ नका. मला सांगायचं ही मला तुम्हाला सावध करायचं आहे. प्रत्येक स्त्रिया करते हे मला म्हणायचं नाही, पण जर आपलंच नाणं खोटं असेल तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ. त्याच्यामुळं तुम्ही उपचार घ्या, माझ्याकडे या आणि कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो, मी पूर्णपणे आयुर्वेदिक औषध देतो, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, तुमच्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होणार नाहीत. मी दिलेले औषध कोणत्याही डॉक्टरला दाखवून घ्या. एक जर डॉक्टर म्हणला हे व्यवस्थित नाही तर डॉक्टर की बंद करून टाकेन, आणि तुम्हाला गुण नाही आला तरीही डॉक्टर की बंद करून टाकेन. आत्तापर्यंत 32 वर्षामध्ये अनेक लोकांना बरे केले. माझ्यासाठी तुम्ही किरकोळ पेशंट आहात. इतर डॉक्टरांसाठी तुम्ही अवघड असू शकता, पण माझ्यासाठी तुम्ही किरकोळ पेशंट आहात. मित्रांनो, मी फक्त एकदा बोलवतो, एकदा ट्रीटमेंट करतो, पुन्हा येण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला शीघ्रपतनचा त्रास असेल तर पहिली गोष्ट ताणतणावापासून दूर राहा, टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका, अँझायटीपासून दूर राहा आणि माझे औषधं घ्या. मित्रांनो, मी व्यवस्थित काउन्सिलिंग करतो, व्यवस्थित औषधोपचार करतो. माझा दवाखाना खूप फेमस आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर
या उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो, जर आपण आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरला शेअर करा आणि ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि माझे असेच व्हिडिओ पाहत चला. रजा घेतो. नमस्कार.